मित्र हो, काय केले तर भविष्याची काळजीच उरणार नाही. म्हणजे प्रत्येकाला भविष्याबद्दल चिंता करण्याची अजिबात गरज उरणार नाही. यासाठी जे मार्ग आहेत, बरेच जण काय म्हणतील, इन्शुरन्स काढा. इन्शुरन्स काढल्यानंतर तुम्हाला थोडी स्टॅबिलिटी राहील आणि काळजी काही पुढची लागणार नाही. काही जण म्हणतील की आरोग्य सांभाळा, म्हणजे तुमची तब्येत चांगली राहिली तर, तुमची हेल्थ चांगली राहिली तर पुढचं आयुष्य चांगलं जायला मदत होईल. काही जण काय म्हणतील की तुमचं फायनान्स, आर्थिक परिस्थिती तुमची स्वतःवर, म्हणजे तुम्ही कुणावर परावलंबी होऊ नका. तुमचं स्वतःचं भागेल एवढं तुमचं स्वतःचं करता येईल अशी तुमची आर्थिक परिस्थिती राहू द्या. कोणाच्या हाताकडे बघायची वेळ येऊ नका, म्हणजे भविष्य तुमचं चांगलं जाईल. काही जण काय म्हणतील, अशा प्रकारचं वेगवेगळे प्रयोग किंवा हे वेगवेगळे जे मार्ग आहेत, हे मार्ग केल्यानंतर तुम्हाला भविष्याची काळजी वाटणार नाही. परंतु कसं आहे, हा प्रत्येक मार्ग हा त्या त्या विषयाशी संबंधित आहे, तेवढ्या पुरता तो लिमिटेड आहे. पण जेव्हा आपण ओव्हरऑल सगळ्या आयुष्याचा विचार करतो आणि चिरकाळ टिकणारा मार्ग कोणता आहे की ज्याच्यामुळं भविष्याची काळजीच पडणार नाही, तो मार्ग जर आपण पाहायचा असेल तर तो मार्ग आहे की तुम्ही भूतकाळ सोडून द्या. त्याच्यातले काय अनुभव पाठीशी असतील ते राहू द्या. त्याच्याकडे पाहू नका, त्याला धरून बसू नका, त्याच्यात गुरफटून जाऊ नका. चांगले घटक असतील ठीक आहे, त्याच्याकडून प्रोत्साहन मिळेल, परंतु काही वाईट आठवणी असतील तर त्या सोडून द्या. काही अपमानजनक घटना असतील त्या सोडून द्या. काय म्हणतो आपण, माफ करा आणि मन साफ करा. स्वतःलाही माफ करा, इतरांना सुद्धा माफ करा आणि मन साफ करा. हे भूतकाळाचं झालं. आणि वर्तमान काळाला सगळ्यात महत्व द्या. द पॉवर ऑफ नाऊ ज्याला म्हणतात, आत्ता सध्याचा हा जो काळ आहे त्याची ताकद सर्वात जास्त आहे. आणि या काळामध्ये काय करा, एकच गोष्ट लक्षात घ्या की आपुलिया हिता जो असे जागता. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, जे स्वतःच्या हिताच्या बाबतीमध्ये जागा असतो तोच खरा व्यक्ती असतो, तोच खरा माणूस असतो. हित कशात आहे हे पाहून प्रत्येक ऍक्टिव्हिटी करा. आपलं चांगलं कशात आहे, आपलं नुकसान कशामुळे होऊ शकते, आपला फायदा कशामुळे होऊ शकतो, माझ्याबरोबर स्वतःबरोबरच माझ्या कुटुंबाचा, सगळ्या इतरांचा, समाजाचा, दुसऱ्या माणसांचा पण फायदा कशात आहे, अशा गोष्टी आज करायला लागा. तुम्हाला अजिबात भविष्याची चिंता, भविष्याची काळजी करायची गरज पडणार नाही. कितीही नातेवाईक असतील, कितीही मित्र असतील, तरी तुम्ही जर या पद्धतीनं वागत राहिलात की काय करायचं, फक्त आणि फक्त हित कशात आहे, आपलं स्वतःचं आणि इतरांचं, सर्वांचं हित कशात आहे, त्या गोष्टींना प्राधान्य देऊन जर तुम्ही सगळं हे करत राहिलात तर मग मात्र भविष्याची अजिबात काळजी करण्याची गरज पडणार